नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आमच्या जनरल वॉइस या न्यूज चॅनल वरती दिनांक 13 जुलै 2026 ते 19 जुलै 2026 पर्यंत साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघतच असतो। आता सुरुवात करूया या राशी भविष्याला आणि सुरुवात मेष राशीपासून होईल आणि मेष राशीला या आठवड्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील, ज्या आपल्याला अपेक्षित आहे, ज्या आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी या कालावधीमध्ये घडण्याचा कालावधी नाही म्हणजे घडणारच आहेत गोष्टी आणि सगळ्या गोष्टी चांगल्याच घडणार आहेत। त्या प्रगतीला, आपल्या नोकरीला, आपल्या व्यवसायाला पूरक असतील, पोषक असतील, काही महत्त्वाचे बदल घडतील आणि थोडंसं आपल्याला फिरावं लागेल, प्रवास घडतील या कालावधीमध्ये, पण ते कामाच्या निमित्ताने घडतील जे आपल्याला हवं आहे। कारण प्रत्येक वेळेला काय होतं की आपलं काम चांगलं चालू असतं पण भौगोलिक परिस्थिती सुद्धा आपल्या आज व्यवसायावरती परिणाम करते किंवा नोकरीवरती परिणाम करते। जसं आता हे वॉर झालं तर या वॉरमुळे अनेक व्यवसायावरती परिणाम झाला, तर त्या संदर्भात मात्र काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील। म्हणून इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, कृषी याच्याशी निगडीत जे काही मंडळी आहेत, जे कार्यक्षेत्र काम करतात त्या मंडळींसाठी या कालावधी काही सुवर्ण संधी जी आहे ती प्राप्त होणार आहे। असा एक अनुकूल आणि उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळेल। मेष राशीवाल्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे। एक तर ग्रहमान ठीक नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी तर मिळतंय, म्हणजे जिथे आपल्याला काय म्हणतो ना की अगदी अख्खा अंधार आहे आणि तिथे एक तीन दिवा आपल्याला काहीतरी दिसेल, अशा प्रकारची स्थिती आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। मेष राशीवाल्यांनी उपासना करायची गणपतीची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीवाल्यांसाठी या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल असतील। या कालावधीमध्ये काहीही प्रश्न नसणार आहेत, कुठेही प्रश्न नसणार आहेत, कोणतेच प्रश्न नसणार आहेत। फक्त एखादी अडचण कुठे निर्माण होऊ शकते माहितीये का, ती म्हणजे घरामध्ये एखादं वादळ उभं राहणं आणि त्याचा मात्र मनस्ताप आपल्याला सोसावा भोगावा लागणं। पण कित्येक वेळेला आपण एक कमी नसतो, आपल्यामुळे देखील घरामध्ये कलह निर्माण होतो। आपण बोलताना वागताना विचार करतच नाही, कारण जीभ हे शस्त्र म्हणतो आपण। सपासप वाद जर झाले या कालावधीमध्ये तर घरातली अनेक मंडळी दुखावली जातील, तसं मात्र होता कामा नाही। म्हणजेच काय की जिभेवरती खरी सापेचा खडा ठेवा आणि डोकं शांत ठेवून हा आठवडा व्यतीत करा। कुटुंबाच्या बाबतीमध्ये जे आपण करतो ना तेच बाहेर सुद्धा केलं गेलं पाहिजे। कित्येक वेळेला बाहेर सुद्धा आपल्याकडनं अशा अनेक चुका कळत नकळतपणे घडतात आणि हातामध्ये आलेली एखादी गोष्ट जी आपल्या प्रगतीसाठी असणार आहे ती मात्र निसटून जाते। म्हणजे काय, हातातोंडाशी आलेला घास निघून जातो, अशी स्थिती आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। आणि तसं होऊ नये यासाठी मात्र आपण तत्पर राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे आणि आपल्याकडून कुठेही कमी पडता कामा नये, कुठेही चूक होता कामा नये। एवढी जरी आठवड्यामध्ये काळजी घेतली गेली तरी हा आठवडा आपल्याला मनस्वी जाईल। आणि या कालावधीमध्ये एक गोष्ट विशेष घडायची, जागेशी संबंधित जो काही आपला व्यवहार असेल तो मात्र या आठवड्यामध्ये पूर्ण करता येऊ शकेल, म्हणजे डीलच फायनल होऊन जाईल। आतापर्यंत भिजत डोंगरं पडलं होतं, लोक यायचे, पार्टी यायचे, घर बघायचे आणि विषय मार्गी लागायचा नाही किंवा आपल्यालाच घर घ्यायचं आहे। खूप ठिकाणी जागा बघितल्या, खूप ठिकाणी घरं बघितलीत, पण निर्णयच लागेना, कोणतंच घर माझ्यासारखं आवडेना। पण मात्र या आठवड्यामध्ये असं काहीतरी घडेल की आपल्याला हवी ती जागेमध्ये, हवे त्या भावामध्ये आपल्याला आपल्या वास्तूची, आपल्या जागेची, आपल्या गाडीची प्राप्ती होऊ शकेल। प्राप्ती डायरेक्ट म्हणजे बुकिंग नाही म्हणतो तुम्हाला मी, डायरेक्ट तुमचं कामच झालं, डील झाली, विषय संपला, आता व्यवहार झाला, संपला सगळा। अशी जी काही स्थिती आहे ती या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। त्यासाठी मात्र उपासना करा गणपतीची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशीवाल्यांच्या तर पाची उंगलिया घी मध्ये एक तर तुमचा स्वभावच असा आहे की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा, असे आपण आहोत। म्हणून घरामध्ये असो, मित्र परिवारामध्ये असो, कामाच्या ठिकाणी असो, नोकरीच्या ठिकाणी असो, कुठेही चिंता नाही, कुठेही अडचण नाही, सगळं काही मनासारखं घडत चाललेलं आहे, मनाजोगतं घडत आहे, अशी स्थिती आपल्याला या आठवड्यामध्ये अनुभवायला मिळेल। 12ही राशींमध्ये सर्वोत्तम आठवडा तुम्हाला मिळालेला आहे, कारण सुरुवातच तुमच्यापासून असणार आहे। त्याच्यामध्ये बौद्धिक क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, मध्यस्थीमध्ये काम करणारी मंडळी असतील, पत्रकार मंडळी असतील, अशा मंडळींसाठी या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल घडतील।
कुठेही वादाचे प्रसंग येणार नाहीयेत आणि आपण सुद्धा आणायचे नाहीयेत। एवढी जरी काळजी आठवड्यामध्ये घेतली गेली तरी हा आठवडा संपेपर्यंत आपल्याला मात्र कोणती चिंता नसेल आणि जेव्हा मागे करून पाहू तेव्हा काहीतरी मिळाल्याची भावना प्राप्त होईल। म्हणजे वाया नाही गेले। कित्येक वेळेला काय होतं की आपण दिवस ढकलतो जे आजचा दिवस आला ढकलला, उद्याचा दिवस आला ढकलला, ढकली नाही होणार। प्रत्येक दिवसाचा मात्र लाभ झाला अशी अनुभव जो आहे तो आपल्याला या आठवड्यामध्ये अनुभवायला मिळेल। इतका उत्तम आठवडा आहे म्हणून उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यदेवाची। पुढे आहे कर्क राशी। कर्क राशीवाले मात्र भावनेच्या भरामध्ये वाहत जातील आणि तोंडावरची आपटतील आणि खर्च करावा लागेल आणि त्याला धोका होईल, त्यांचा अपघात होईल। अपघात म्हणजे ऍक्सिडेंट नाही बरं, हा तुम्ही अपघात ऍक्सिडेंट म्हणा। अपघात म्हणजे असं काहीतरी घातपात होईल की आपल्याला गोवलं गेलं, आपला खेचलं गेलं आणि कोणी केलं माहितीये, जवळच्याच मंडळींनी केसाने गळा कापल्याची भावना जेव्हा निर्माण होते ना ते दुःख फार वाईट असतं आणि ती या आठवड्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल। म्हणून सुरुवातीचा कालावधी इमोशनल करून चालणार नाही, इमोशनल होऊन चालणार नाही, प्रॅक्टिकल निर्णय घ्यावा लागेल आणि तो जर घेता आला तर हे सगळं टळलं। पण इमोशनल तुम्ही झालात आणि वाहवत गेलात तर मग मात्र आपल्याला त्याचा वाईट अनुभव जो आहे तो स्वतः प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल। पुढचा कालावधी अनुकूल आहे, उत्तम आहे, छान आहे आणि तुमच्या राशीतून सध्या गुरुचं भ्रमण चाललेलंच आहे। म्हणजे शिवाय गुरु उच्चेचा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय मी की गुरु उच्चेचा पण तुमच्या कर्क राशीमध्ये का होतो बरं, तुमच्या राशीत सध्या शनी महाराज अनुकूल आहे म्हणजे असं कुठेही आता अडचणीचं नाहीये। पण एखादा दिवस आपल्यासाठी जेव्हा वाईट असतो ना तो फटका देऊन जातो मात्र। हा म्हणजे मला 7 दिवसामध्ये फक्त पहिले 2 दिवसच वाईट गेले, बाकी पुढचे 6 दिवस मला सगळे छान गेले, उत्तम गेले, मनासारखे गेले। पण 2 दिवसामध्ये माझी मनस्थिती खराब करून टाकली। आता चित्त लागत नाही, मन लागत नाही कुठे, अशी जी स्थिती आहे ती आपल्याला या आठवड्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि ते जर टाळायचं असेल तर मात्र उपासना करायची विष्णू देवाची। पुढे आहे सिंह राशी। सिंह राशी वाल्यांसाठी उपासना नाहीये, पहिल्यांदा लाभ तर करून घ्या। पहिल्यांदा धो लाभ होणार या आठवड्यामध्ये, प्रगतीचे द्वार खुलणार, शेअर मार्केटमध्ये आपला भाव वाढणार, आपले शेअर विकत घेतले जाणार, आपला दबदबा वाढणार, असं सगळं या आठवड्यामध्ये सुरुवातीलाच बघायला मिळणार। मग इतकं अनुकूल उत्तम आहे। मी तर म्हणतो की अशा वेळेला ज्या वेळेला आपल्या अवतीभोवती सगळे ढग जमा झालेले असतात ना, म्हणजे सूर्य आहे पण त्या सूर्याच्या तेज आपल्यावरती पडतच नाही, सगळे ढग जमा झालेले आहेत। आता ते सगळे ढग बाजूला होणार आणि एक लख प्रकाश आपल्यावर पडेल, अशी ती स्थिती म्हणतो ना आपण, ती आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। आणि ती कुठे माहितीये, खास करून कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायामध्ये, पार्टनरशिप मध्ये, या ठिकाणी ती सगळी अनुभूती आपल्याला बघायला मिळेल। इतका अनुकूल कालावधी सुरुवातीला स्टार्टिंगलाच आपल्याला बघायला मिळेल। त्याचा आपण लाभ करता पुढे जेव्हा सरकत जाऊ ना, पण मात्र पुढे काही अडचणींचा सामना पण सुद्धा आपल्याला करावा लागेल मात्र। का? कारण त्याला 2 कारण आहेत। एक तर सध्या राशीला पनौती चाललेली आहे, म्हणजे 8वा शनी सुरू आहे, राशीला 12वा गुरु चाललेला आहे। तर अशा या 2 ग्रहांचं सध्या बळ नसल्यामुळे आपल्याला मिळाले होते 100 रुपये पण राहिले फक्त 40 रुपये, 60 रुपये पुन्हा खर्च झाले। म्हणजे आला गेला मनोगती असं ती स्थिती आपल्याला बघायला मिळेल। पण सेव्हिंग कडे या आठवड्यामध्ये लक्ष देता आलं पाहिजे। ते जर दिलं गेलं तर मात्र बाकी सगळे प्रश्न सुटतील। काहीतरी ह्या आठवड्यामध्ये आपल्याला कोणाकडे देणं पुरतंय, कोणाकडे देणं लागतच आहे, काहीतरी खर्च होणार आहे। अरे बाबा आता कुठे सॅलरी आली, जमा झाली, तू लगेचच माझ्याकडे मागतोय, ठीक आहे घेऊन जा चल, असं अशी स्थिती म्हणतो ना आपण की माझ्याकडे आले पण ते दुसऱ्यासाठी यूज झाले, मला नाही यूज करता आले, ही स्थिती या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। म्हणून सिंह राशी वाल्यांनी उपासना करायची आहे कुबेर देवाची। पुढे आहे कन्या राशी। कन्या राशी वाल्यांसाठी या आठवड्यामध्ये 2 गोष्टी जागेवर मिळणार आहेत। जागेवर 2 गोष्टी मिळणार आहेत। एक इंटरव्ह्यू होणार आहे, एक जॉब लागणार आहे, दुसऱ्या व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे, नोकरीच्या ठिकाणी लोड वाढणार आहे, नोकरीच्या ठिकाणी अधिकारी खुश होणार आहेत, आपल्या अवतीभोवती वातावरण प्रसन्न असणार आहेत आणि ओव्हर टाइम काम करावं लागणार आहे। या सगळ्या गोष्टी याच आठवड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायला मिळतील। दमछाक होऊन जाईल इतकी स्थिती आपल्याला बघायला मिळेल। म्हणजे एक वेळ अशी होती की काम नव्हतं, आता अशी वेळ की वेळच नाहीये, एवढं काम आहे
असं ज्या वेळेला व्हायला लागतं ना त्यावेळेचा आनंद अजूनच वाढायला लागतो. ज्यावेळेला आपण व्यस्त होतो, बिझी होतो ना, त्यावेळेला आपला आनंद जो आहे तो वाढायला लागतो आणि तो जो अनुभव आहे तो तुम्हाला याच आठवड्यामध्ये बघायला मिळेल आणि तो होऊ द्या. कारण सध्या राशीला शनी महाराज अनुकूल आहे, सध्या राशीला गुरु महाराज अनुकूल आहे. दोन ग्रहांचं गुरु तर सगळ्यात उत्तम आहे, कारण गुरु राशीला तृतीय एकादश लाभ योगातला गुरु सध्या भ्रमण करतोय. आणि एकीकडे कामाचं स्वरूप जसं बदललं तसं दुसऱ्या बाजूला माझं प्रमोशन झालं. माझे आतापर्यंत जे काही मी सर्व्हिस केली होती, माझं प्रेझेंटेशन एकदम क्लिअर झालं. तर असं एक चांगलं गोष्ट म्हणतो ना आपण, ती आपल्याला या आठवड्यामध्ये कामाच्या बाबतीमध्ये बघायला मिळेल. फक्त तिथे कुठे वाद होता कामा नये, कारण वादाचे प्रसंग देखील सामोरे येऊ शकतात. शत्रुपक्ष सुद्धा आपल्यावरती हावी होऊ शकतो. हे सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपल्या फक्त कामावर लक्ष द्या, कामावर फोकस द्या. स्पर्धा आहे पण आपण कसे पुढे जाऊ याचा आपला विचार करता आला तर हा आठवडा आपल्या नामस्मरणामध्ये कायम स्वरूपी राहील. आणि असा आठवडा महिन्यातून पुन्हा फक्त एकदाच येत असतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण एक लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक दिवस जेव्हा येतात ना तेव्हा ते इतर गोष्टीशी निगडीत असतात. ते भले उत्तम असू दे, म्हणजे माझं सुख उत्तम होतं, माझं संतती उत्तम होती, माझं पत्नीस्थान उत्तम होतं, सगळं छान आहे, पण मी कामाच्या बाबतीमध्ये नाराज होतो आतापर्यंत. तर ही जी काही गोष्ट मला दुखावलेली होती ती मात्र सगळी या आठवड्यामध्ये पुसली जाईल. कारण हा आठवडा प्रॉपर कामाचाच आहे, प्रॉपर कामाचा, दुसरं काही नाहीच या आठवड्यामध्ये. तुमचे नोकरी, तुमचं काम याच्या पुढचा आठवडा अवतीभोवती फिरणारा आहे. म्हणजे मला घटना वेळ देता नाही आला अशी पण स्थिती होऊ शकेल. तर हे सगळं या आठवड्यामध्ये अनुभवायला मिळेल. म्हणून कन्या राशीवाल्यांनी उपासना करायची आहे लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे तुळा राशी. तर तुळा राशीवाले तर या आठवड्यामध्ये त्यांचे ते मन अगदी असं म्हणतात राहील, स्वर्ग दोन बोट उरलेले असतील त्यांना, इतका उत्तम आठवडा आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणूनच या आठवड्यामध्ये चर्चाक्रमाने सगळ्या गोष्टी अनुकूल घडतील. पहा, असं आहे की एक वेळेला ग्रहमान अनुकूल असतं ना, आणि जर दिवस वाईट असतात त्यावेळेला मात्र त्या ग्रहमानाचा त्या दिवसाला फायदा होत नसतो. आता मात्र उलट होईल, इकडे ग्रहमाने उत्तम आहे, इकडे सध्याची स्थिती पण उत्तम झाली आहे, म्हणजे गोचर ग्रहाचं भ्रमण पण उत्तम चालू आहे. अशा वेळेला मात्र डबलने आपल्याला हात मारता येतो, डबलने हात ठासून मागून घेता येतं, हक्काने मागून घेता येतं. आतापर्यंत आपण फक्त आपल्या अधिकाऱ्यांना फक्त चुचकारत असतो, प्रमोशनसाठी म्हणा किंवा भरतीसाठी म्हणा किंवा परदेशासाठी म्हणा किंवा मोठ्या कामासाठी म्हणा किंवा प्रोजेक्टसाठी म्हणा. चुचकारण्याची सुद्धा गरज नाही आठवड्यामध्ये. खास करून ती मंडळी अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला याच्याशी निगडीत मंडळी जी आहेत त्यांच्यासाठी तर काही गरजच नाहीये. स्वतःहून सगळ्या गोष्टी आपल्याला येऊन प्राप्त होतील, स्वतःहून सगळी आपल्याला मागणी प्राप्त होईल. इतकं अनुकूल जे आहे ना ते या आठवड्यामध्ये घडेल. म्हणजे काय म्हणतो मध्ये का, पण नशिबाची साथ इतकी जोरात मिळते हो की संघर्ष हा विषय संपला. वाटतच नाही मी स्ट्रगल करतोय, एकावर एक काम धडाधड होतंय, फोन वाजायला सुरू झालेले आहेत, कामं यायला लागलेले आहेत. ही जी काही स्थिती असते ना ती आपल्याला दररोज अनुभवायला मिळत नसते, कधीतरी मिळते. नशिबाचे द्वारे जो खुली होतात ना त्याच वेळेला ते अनुभवायला मिळतं. इतकं सोपं थोडी आहे एखादी गोष्ट प्राप्त करून घेणं. कारण कदाचित या आठवड्यामध्ये एकदम फोन आला, लग्न जमलं, म्हणजे मुलीवाले हो म्हणाले किंवा मुलावाले हो म्हणाले, म्हणजे आपल्याला जे हवं होतं ते, असं सगळं चांगलंच घडेल. नजर लागेल तुम्हाला या आठवड्यामध्ये, इतकं छान. आता मी जास्त बोलणार नाही, तुमची माझी तुम्हाला नजर लागून जाईल. त्यामुळे इतकं अनुकूल आहे. त्यामुळे तुळा राशीवाल्यांनी मात्र खाटीवरती मात्र गुडघे टेकून बसू नका बा, कामाला लागा. जो मेहनत घेईल त्याला मात्र परमेश्वर देईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून तुळा राशीवाल्यांनी उपासना करायची आहे जय हनुमान ज्ञान गुण सागर. वृश्चिक राशी, तर वृश्चिक राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये कटांगड्या खाण्याचेच योग आहेत बाबा. या आठवड्यामध्ये धोका पत्करावा लागू शकतो. केसाने गळा कापणं जाणं म्हणजे काय असतं माहितीये का, ते आठवड्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. म्हणून काही गोष्टी कोणत्या दिवसामध्ये काय केल्या गेल्या पाहिजेत याचं एक गणित आपल्याकडे असलं पाहिजे. ते गणित असं आहे की अति विश्वास न कर्तव्या अति सर्वत्र वर्जयेत. कोणताही व्यक्तीवरती जास्त विश्वास ठेवू नका, कितीही जवळचा असू द्या, त्याच्याशी आपलं भावनिक नातं असू द्या की प्रॅक्टिकल नातं असू द्या.
पण मात्र काही गोष्टी मनातल्या ज्या आहेत ना त्या मनातच ठेवता आल्या पाहिजेत. एवढं जरी जमलं आपलं या आठवड्यामध्ये तर या आठवडा आपल्याला अडचणीचा जाणार नाही. सुरुवातीला आहे ना मनस्थिती खराब होणार या आठवड्यामध्ये, त्याला काही इलाजच नाहीये. त्याच्यासाठी काही उपाय नाहीच. उपाय म्हणजे काय, आपण उपासना करू शकतो फक्त. पण मात्र मनस्थिती मात्र खराब होणार यात काही शंकाच नाहीये. पुढचा कालावधी जरी अनुकूल असला पण त्या कालावधीपर्यंत आपला पोचेपर्यंत दमछाक होऊन जाणारे, सामना करत करत जावं लागणारे प्रसंग छोटे जरी असले तरी दुखावणारे असणारे, तर ही जी काही स्थिती आहे ती आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार. पण काही वेळेला आपल्याला पेशन्स ठेवावेच लागतात. काही वेळेला काही दिवस जाऊ द्यावे लागतात. आज होणार नाही तिथे का, आज आदर आपण करूच नका आणि असे उलट व्यवहार करूच नका. एवढं जरी आठवड्यामध्ये जमलं झालं तरी वृश्चिक राशीवाल्यांनी भरपूर काही मिळवलं आणि जमलं आणि समजलं तरी पुढे आहे. वृश्चिक राशीवाले उपासना करतील फक्त महादेवाची. पुढे आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी या कालावधीमध्ये पण काही तसं काही खास विशेष नाहीये. म्हणजे आपल्या काही खूप काही मोठे बदल जे आहेत ना, कलात्मक म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीला, किंवा एकदम माइलस्टोन म्हणतो, असं काही घडणार नाहीये. सर्वसाधारण दिवस या आठवड्यामध्ये जाणार आहेत. मग ते पती पत्नी संबंधी असतील, मग ते आपल्या कामाशी संबंधित असतील, पण काही अडचणी येतच आपल्याला आठवडा कसा बसा पार करायचा आहे. एक तर सुरुवातीच्याच कालावधीमध्ये काही गोष्टी आपल्या नकारात्मकतेने एवढ्या भरल्या गेलेल्या आहेत. आधीचीच कामं पेंडिंग पडलेली आहेत, तीच कामं नीट मार्गी लागत नाहीये. त्या पुढच्या कामांना देखील इच्छा होत नाहीये. हातामध्ये एक चांगलं काम होतं ते सुटून गेलेलं आहे आपल्या, त्यामुळे ती एक दुःखद भावना मनामध्ये आहे. पुन्हा पती पत्नीमध्ये संबंध आता जरी चांगले दिसत असले तरी मागे काही कटू प्रसंग घडले होते, त्याचा कुठेतरी मनावरती आजही परिणाम होतोच आहे. आणि हे सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून या आठवड्यामध्ये अजून काहीतरी वाईट करण्याच्या मागे लागू नका. वाईट करण्याच्या मागे लागू म्हणजे काय की या आठवड्यामध्ये अजून वाद टाळा. या आठवड्यामध्ये तुम्ही जेवढे वाद टाळाल, जेवढे तुम्ही कटू प्रसंग टाळाल, तुम्ही जेवढे मोठे निर्णय टाळाल, जेवढ्या मोठ्या बैठका टाळाल, मोठे संबंध टाळाल, तेवढं आपल्यासाठी हितकारक ठरेल. तुम्हाला आज वाटेल की आज माझी मीटिंग झाली का मोठ्या व्यक्तीसोबत, पण जेव्हा तुम्हाला फळ मिळायला पाहिजे ते मात्र जेव्हा मिळत नसतं ना तेव्हा जास्त दुखावलं जातं मनुष्य. आणि हा तोच कालावधी आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो की मोठ्या बैठका टाळा हो या कालावधीमध्ये. आज तुम्हाला तो व्यक्ती भेटेल, तिची उत्तम चर्चा करेल, सगळं काही डन आता बोलून जाईल. घरी गेला तर त्याचे विचार बदलले. आपण त्याची वाट पाहत होतो उत्तराची, कारण भिस्त सगळं त्याच्यावर होती. मीटिंगवर भिस्त नव्हती. मीटिंग होणं काही मोठी गोष्ट नाहीये, पण त्याच्यातून मिळणारा जो काही आपला प्रॉफिट आहे तो मात्र जेव्हा मिळत नसतो ना ती जास्त टोचणी असते म्हणाला, लक्षात ठेवा. आणि ती या आठवड्यामध्ये होऊ देऊ नका. उपासना करायची शिवशक्तीची. पुढे आहे मकर राशी. मकर राशीवाल्यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे, पण आठवडा आपल्यासाठी नाही बरं. कारण हा सप्ताह आपल्यासाठी नसणार. रोज परीक्षेचा पेपर सोडवावा लागणार आणि पेपर म्हटला की तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे आले सब्जेक्ट. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश बाजू तुम्हाला सगळं दिले. तुम्हाला रोज एक पेपर सोडवा तुम्ही. एक पेपर घराचा, एक पेपर व्यवसायाचा, एक पेपर नोकरीचा, एक पेपर तुमच्या कुटुंबाचा, एक पेपर तुमच्या परिवाराचा. रोज एक पेपर तुम्ही सोडत बसाल आणि त्या सोडता सगळं म्हणजे मनस्थिती खराब होऊन बसेल सगळं. उलट ह्या कालावधीमध्ये नित्याची जी कामं आहेत ना, रोजची कामं, दैनंदिन कामं, तेवढ्यावरच लक्ष द्या. आता मला दुसऱ्या विषयाला हात घालायचाच नाहीये. आहे मनामध्ये आहे ना, माझं प्लॅनिंग आहे माझ्या मनामध्ये, पण मात्र मला आता कोणत्याही विषयाला हात घालायचा नाहीये. म्हणून या आठवड्यामध्ये जी नित्याची कामं आहेत तीच मात्र दैनंदिन कामं ठेवा. मी माझं घर, माझं ऑफिस, आता या आठवड्याभरपर्यंत मला कोणत्याही विशेष गोष्टींचं प्रायोजन करायचं नाही, आयोजन करायचं नाही, नियोजन करायचं नाही. फक्त कार्यान्वित करण्यासाठी काही प्रोसेस करा तुम्ही, पण ठोस निर्णय, ठाम निर्णय मात्र आता घेऊ नका. तो आपल्या अंगलट येऊ शकतो किंवा नुकसान होऊ शकतं. बरं, या आठवड्यामध्ये आर्थिक व्यवहार टाळा. या आठवड्यामध्ये मध्यस्थी टाळा. एवढं सगळं या आठवड्यात तुम्हाला टाळता आलं पाहिजे, हे लक्षातच ठेवा. कारण नाहीतर एखादा विषय आपल्या अंगाशी असा येईल ना, तो इतका चिकट आणि चिवट असेल, तो ताणेपर्यंत तुटणार सुद्धा नाही, इतकं तो ताणला जाईल आणि त्याचा मात्र आपल्याला त्रागा होईल, त्रास होईल, हे लक्षात असू द्या. मकर राशीवाल्याने उपासना करायची सावधान म्हणून हनुमानाची. पुढे आहे कुंभ राशी.
कुंभ राशीवाल्यांसाठी या कालावधीमध्ये पहिल्याच आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्वाच्या निर्णया बैठका घेऊन घ्या। पहिल्या 3 दिवसामध्ये आपला महत्वाचे निर्णय करता येतील, मोठ्या बैठका घेता येतील, मोठे काहीतरी तडजोड सुद्धा करता येईल। कॉम्प्रोमाइज आणि करावं लागतं। तुम्हाला मोठं होण्यासाठी 2 पाऊल पुढे जाऊन तुम्हाला 2 पाऊल मागे यावे लागतात आणि ती तयारी आपली जर असेल तर हा आठवडा आपल्यासाठी उत्तम होईल आणि तो निर्णय, तो व्यवहार किंवा ती जी काही मीटिंग आहे ती मात्र मार्गी लागेल। हम करे सो कायदा असं करून चालत नसतं। जेवढी गरज त्यांना आहे तेवढी आपल्याला असतेच प्रत्येक गोष्टीची, मग ती व्यवसायामध्ये असो किंवा नोकरीमध्ये असो। दोघी बाजूंनी आपल्याला कॉम्प्रोमाइज होईल, दोघी बाजूंनी फायदा असतोच। ते जर कॉम्प्रोमाइज करत असतील तर आपण का नाही करायचा? तर हे आठवड्यामध्ये जमलं पाहिजे। आणि दुसरं या आठवड्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की सर सलामत तो पगडी 50, बस प्रश्न मिटला। एवढं तुम्हाला जरी कळालं तरी हा आठवडा आपल्याला व्यवस्थित पार करता येईल। कारण एखादी व्याधीने डोकं जर वर काढलं ना, मग मात्र ती इतकी दूर वर जाईल की आपल्याला नकोसं करून टाकेल। खास करून ती अंतस्थ व्याधी असते आणि अंतस्थ व्याधी पार दूरपर्यंत घेऊन जाते। शुगर एकदा लागली तुमच्या पाठीमागे की सुटतच नाही तुम्हाला मरेपर्यंत, रोज एक गोळी घ्यावी लागते। मग तर अशी कोणतीही व्याधी होऊ नये यासाठी मात्र शारीरिक जडणघडण आपली महत्वाची आहे। जी मुलं 40च्या आधीची मुलं आहेत त्यांनी थोडा व्यायामावर लक्ष दिला पाहिजे, योगावर लक्ष दिला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे। 40ची जी मंडळी, वरची मंडळी त्यांनी पथ्य पाणी पाळलं पाहिजे की मला गोड खायचं नाही म्हणजे खायचं, प्रश्न मिटला। तर या जे काही नियम असतात ते मात्र या आठवड्यामध्ये आपल्या काटेकोरपणे पाहता आले पाहिजेत, नाहीतर मग एखादी व्याधीने डोकं वर कालच समजा तुम्ही। मग कुंभ राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यदेवाची। ही आहे मीन राशी। मीन राशीवाल्यांसाठी खऱ्या अर्थाने हा आठवडा आपल्यासाठी उत्तम ठरेल। पण मला असं वाटतं की बाकी गोष्टी बाजूला, आता मिशन एकच की मला घर घ्यायचं आहे। घरासाठीचं नियोजन आपलं या आठवड्यामध्ये असलं पाहिजे। कारण काही वेळेला काय होतं की आपल्या बाबतीमध्ये असे बघायला मिळतं की एखादी माझीच वास्तू आहे, तिचा व्यवहार मला पहिल्यांदा मार्गी लावायचा आहे, त्याच्यातून मला मिळणारे पैशांवर मी माझं दुसरं इन्व्हेस्टमेंट करणार आहे। तर ही जे काही नियोजन असतं तर या आठवड्यामध्ये ते घडून येऊ शकतं। त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत आणि घरासाठी सजावट सुद्धा करता येईल। हे सगळं या आठवड्यामध्ये होईल। या आठवड्यामध्ये फिरणं असेल, हिरणं असेल, नंतर तुमचं घरासंबंधीची कामं असतील, तुमचं काही मॉल शॉपिंग असेल, सगळं काही मनसोक्त तुम्हाला सुखाचा आनंद घेता येऊ शकेल। इतका उत्तम आठवडा तुम्हाला बघायला मिळेल। फक्त लक्षात ठेवायचं पावसाळा सुरू आहे आणि या आठवड्याच्या शेवटी आपल्याला पाण्यापासून धोका आहे। पाण्याच्या जवळपास खेळायला फिरायला जायचं नाही। तेवढं जरी टाळता आलं तरी आपल्याला या आठवड्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि मीन राशीवाल्यांनी उपासना करायची आहे हनुमंत देवाची आणि आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचंय। सबस्क्राईब केल्यानंतर आमचा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आमचं राशी भविष्य बघायचंय। आपल्याला काही वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर जो काही नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार।